बरोबर ना? जास्त वाजवण्यात काय अर्थ नाही. सत्यवेश मोरे यांच्याकडून जय श्रीराम याचं एक म्हणजे श्रीरामावरती गाणं झालं पाहिजे यासाठी 100 रुपये आले. थोड्या वेळ नंतर जाताना घेऊन चालेल ना? झालं पाहिजे ना? आठवण करा फक्त. मी हे बघा जास्त वेळ न घेता शॉर्टकट तुम्हाला जेवढं हवं तेच देण्याचा प्रयत्न करतो. सोलकर परिवार, रिया सोलकर या छोट्या रियाश बाळाची दिदी हिच्याकडून 200 रुपये आलेले आहे. तसेच अर्णव ज्ञानेश्वर कांगणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. मंडळ त्यांचा आभारी 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 आहे. गवळण कशी झाली पाहिजे बघा. हा कितला उडवणार बुवाची मी आज? हा कितला उडवणार? जोरात होणार, शब्द पटवून देणार आणि चांगलंच गाणार. हा बरोबर ना? शेवटी शब्दांची खेळी आहे. वो म्हणत होते की सनज बुवाला मी चांगल्या गवळ्यांनी दिले आणि सनज बुवानी पण माझी उत्तरं अगदी तडीस्तोड दिले आणि आज पण बुवाच्या गवळणीला उत्तर मी तेवढेच दर्जेदार देणारच. हा बुवांची गवळण आहे. धक धक होतय काळीजे वेळ झाली आईची सोडा का हात माझा शिरो सोडा की हात माझा दाजीबा सोडा की हात माझा दाजीबा अन नजर इकडे ताईची. वो काय म्हणतात? नाही हा तरुण वय गेलं या सरून हो जाईल आता हा साठी नुसती नजर याची गोटीवर. आता त्या भगवान श्रीकृष्णाकडे गोट्या होत्या. ज्याच्याकडे जी वस्तू रोज आहे तो सारखी बघेल का? हा साधा खेळत आहे बोलच्या गवळणीतला तरी म्हणतात नजर याची गोटीवर. आता गोट्याच किशात काय सारखं बघायचं रे? बरोबर ना? भोला हो द्यायचा तर बारी तापून होईल. हा सामनाच होणार, शास्त्राला धरूनच होणार. नाही हा तरुण वय गेले या सरून हो जाईल आता हा साठीवर नुसती नजर याची गोटीवर अजून फिरतोय पोरींच्या पाठीवर. म्हणून तोड कशावर लक्ष द्या. तो टाळा म्हणतो हिला ह्या राधेला. अग आहे मी तरुण जाऊन तरुण आहे मी तरुण जाईन तरुण खुश होते समाजातून भेटी राहते पासून रोजही ओठीवर राहते पासून रोजही ओठीवर मराठा भुलते माझ्या गोटीवर बसून राहते ओठीवर मराठा भुलते माझ्या
बघा आता मी माझी गवळण गाऊ ना. गवळण आवडली काय? हा आता मी माझी घेतोय. बुवानी त्यांची तयारी करायची बरोबर ना. माझ्या गवळणीला पण बुवानी घासून उत्तर द्यावं. गवळण कशी पाहिजे? हा सणसणीत पाहिजे ना. बुवांची गरमी उडवू काय? हा शाप. हा जरा साऊंडचा माईकचा आवाज नाही जरा. आवाज पाहिजे. घासून गवलन बाजू दोघांचीच घ्यायची, एकट्याची नाही. बुवाला काय काशी करायची ती करून टाका बरोबर ना. हा दोन्ही पण रेड काय रगील आहे. असं तसं नाही. आयुष्यातल्या बऱ्याच वारांचा अनुभव आहे म्हणून म्हणायचं बघा. मी माझी गवळण गात आहे. की तुझं माझं भांडण आता लांबणार आहे. अग तुझं आणि माझं भांडण आता लांबणार आहे. अन डबल बारी बघाया पब्लिक ही इथं थांबणार आहे. तुझं माझं भांडण आज इथं लांबणार आहे. डबल बारी पाहण्या ही पब्लिक इथं थांबणार आहे. अन मी गवळण गायली तर या शक्य सचिन बुवाला खालून वरून झोंबणार आहे. हा हे तर ट्रेलर आहे. पिक्चर आधी बाप आहे. हा बोलतात पुष्पा 2 करून टाकतो. हा गमतीचा खेळ आहे. गवळणीचा साधा सोपा अर्थ आहे. सवंगडी एकूण मध्ये 10 होते. 10 होते तर राजाच्या घरामध्ये गंमत म्हणून चोरी करायला गेले तर त्यातले 5 जण आतमध्ये गेले आणि 5 जण बाहेर राहिलं. मग आपण काय म्हणतो? आपण आपली मराठी भाषा आहे बा. आम्ही 10 जण होतो. अर्ध पुढे गेले ते अर्ध. हा गवळणीचा सरळ अर्थ आहे. अर्ध पुढे आतमध्ये गेले आणि अर्ध माग आहे. हा असा गवळणीचा सरळ अर्थ आहे. शाहिरांनी मला त्यांच्या कल्पक अशा बुद्धीनं माझी गवळण तोडावी आहे की नाही. गाणं हे प्रत्येक तोडण्यासाठी असतं. काय संजयला आज होऊन नाही जरा. आज गोळ्या झपाट्यात बडकन दाखवू काय म्हणून काय वाटतं बघा. हे गमतीचा खेळ न पहिलीच वेळ. गमतीचा खेळ न पहिलीच वेळ. महिला लई बघा झाला न दर्द. हिला लई बघा झाला न दर्द. आपल्या घरामध्ये जर चोर घुसले तर राधेच्या घरामध्ये चोर घुसतायत. आपल्या घरात घुसले तर आपल्याला डोक्याला ताप येणार की नाही? दर्द दुःख होणार की नाही? असा विषय आहे. गमतीचा खेळ न पहिलीच वेळ. महिला लई बघा झाला न दर्द. हिला लई बघा झाला न दर्द. मग माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. भगवान श्रीकृष्णाचं सवंगड आहे. तो म्हणतोय मग माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने वरड. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने वरड. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने वरड. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने. हे गमतीचा खेळ न पहिलीच वेळ. गमतीचा खेळ न पहिलीच वेळ. हिला लई बघा झाला न दर्द. हिला लई बघा झाला न दर्द. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने वरड. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. बाया जोरा जोराने वरड.
माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध माझं आतमध्ये गेल्यावर सिंहासन म्हटलं हा शक्तितुराचा सीझन नव्हे तरी सुद्धा आपण असे प्रेक्षक एवढ्या दातीवातीनं या सुद्धा शक्तितुराला सुद्धा आपण तेवढं प्राधान्य देत आहे तेवढं महत्व देत आहे त्याबद्दल तुम्हा रसिकांचं पुन्हा मी आभारी आहे. काय आवाजाचं होते शिरुदा हॅलो बाहेर आवाज येतो ना तुम्हाला सगळ्यांना माझा हो ना हा असू दे. बघा शक्तितुराच्या नियमाप्रमाणे बुवांचा माझ्यावरती विषय आहे बरीच वर्ष आहे बुवांना सांगतो ते पटत नाही युट्यूबला आमची भानगड या प्रश्नावरती आहेच तसाच बुवांना सुद्धा माझा प्रश्न आहे बुवांनी सुद्धा माझ्या विषयाचं काय फोड केलेली नाही अजून तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. बघा त्रेतायुगामध्ये हत्तीने मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी ते कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी म्हणजे ब्राह्मण कोण होते आणि ते कोणत्या राज्याचे कोणत्या नगरीचे होते बुवा जमलं तर माझ्या विषय तयार करा त्याच्यात वेळ न घालता आपण पुढे जाऊया ना बरोबर ना हा बुवांचा पण माझा पण विषय बुवांवरती बरेच वर्ष आहे त्यांच्यात पण जमलेला नाही आहे. गुरु तोच प्रश्न विचारतो हो बघा म्हणून तट गात आहे थोडक्यात तट गाऊन हा दुसरा प्रश्न विचारला चालू द्या ना हा नाही त्यांचा काय विषय आहे का विचारला होता तुझ्या चेल्याने दसऱ्यामध्ये हाच विषय होता पण विषय कुठले ना ते हेच असणार ना दादा नव्हता चलनचा होता म्हणून बोललो मी असेल मग काय आमचे तो विषय हेच अजून कुठला नाही तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही सांगा तुम्ही जाणकार लोक आहात बरोबर ना हा बाकी खदलव ना हा खदलव नाही म्हणजे आहे घासून अजून हा आपल्याला असं वाटलं की आणखीन असं म्हणून म्हणायचं बघा शेर दे शेर या सचिन बुवाची ढोलकी आज दोन बाजूला वाजवून जाईल आणि आजची डबल बारी बुवा या तासई गावात मी गाजवून जाईल. या रसिकांची मन अरे गारा गाण्यातून रिजवून जाईल आणि सचिन बुवा
वीराच्या निसण्यावर तलवार माझी आज पाजवून जाईल. रसिकांची मन जिंकण्याची ताकद शाहिराच्या गाण्यात आहे. आणि विद्येच माहेर घर म्हणाल तर ते पुण्यात आहे. अरवेळांचे हॉस्पिटल बुवा ठाण्यात आहे. वेळांचे हॉस्पिटल बुवा ठाण्यात आहे. आणि आज लोकांना समजेल कोण बुवा किती पाण्यात आहे. म्हणून म्हणायचं बघा, अहो बाई तुम्ही शक्तीवाला आणि बापनी हो तुरेवाला. बाई तुम्ही शक्तीवाला, सचिन बुवा चाटवाला, सनस बुवा मांडवेवाला. बाई तुम्ही शक्तीवाला, बापनी हो तुरेवाला. डाव मांडूया न शाहिरे दोघ भांडूया. डाव मांडूया हो शाहिरे दोघ भांडूया. डाव मांडूया शाहिरे दोघ भांडूया. कैवल्य रोशन इतके या स्कूल 50 रुपये आलेले आहे. तसेच विश्वदादा मोरे या स्कूल 100. विजयदादा मोरे आमच्या दादाकडून 100 रुपये आले. तर मंडळाचं आभारी आहे. बघा आज या ठिकाणी आनंदाचा हा क्षण, बारशाचा क्षण आहे. शेवटचं गाणं माझ्या प्रथम फेरीतलं गातोय, बरोबर ना. कार्यक्रम एवढ्या लेवलला ठीक आहे, ती पण खालच्या लेवलला कार्यक्रम करून कार्यक्रमाला गालबोट लागतं, बरोबर ना. बस ना एवढं. हो हो, पण तुम्ही इथं ना मागे. अरे युट्यूब पेक्षा तुम्ही महत्वाचे आहात, आहे की नाही. युट्यूबला काय रोज बघतात, तुम्हाला मी सारखं बघतोय का. हा म्हणून हो बघा, या सोलकर घरावरती या रियाज बाळाला शुभेच्छा देतोय. एक कडवरचं गाणं गाऊन मी माझा कार्यक्रम पहिल्या गाडीचा थांबवणार आहे. म्हणून काय म्हणतो का, अहो सरिता शुभाष आजी आजोबा, विलास भारती मम्मी बाबा. सरिता शुभाष आजी आजोबा, विलास भारती मम्मी बाबा.
सोलकर भावकी जमली ही गावकी. या ठिकाणी रियांच्या पप्पांकडून 500 रुपये पारितोषिक दिलं मंडळामध्ये. हा आज सरिता शुभाचे आजी आजोबा विलास भारती मम्मीन बाबा. सोलकर भावकी जमली ही गावकी. सोलकर भावकी जमली ही गावकी. भास येवल्या या स्पर्शाचा. भास येवल्या या स्पर्शाचा. आज दिवस हा हर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या सरिता शुभाचे आजी आजोबा विलास भारती मम्मीन बाबा. सोलकर भावकी जमली ही गावकी. सोलकर भावकी जमली ही गावकी. भास येवल्या या स्पर्शाचा. भास येवल्या या स्पर्शाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. संसार भारती संसार भारती अलगोरी मेरे नव फूल. अलगोरी मेरे नव फूल. अलगोरी क्या विनोद काका. राष्ट्रपातांचे विद्यार्थ्या विनोद काका. आदित्य मामा देतो मुखार. सोलकर भावकी जमली गावकी. भास येवल्या या स्पर्शाचा. भास येवल्या या स्पर्शाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा आशीर्वाद किशोर सदा. सोलकर भावकी जमली गावकी. सोलकर भावकी जमली गावकी. भास येवल्या या स्पर्शाचा. भास येवल्या या स्पर्शाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस हा हर्षाचा. बाळारी यश तुझ्या वर्षाचा. आज दिवस जमली गावकी.